नमस्कार, मी सुवर्ण आपल्या SSD मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते। आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा आपला डेली रुटीन असणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा मी नाश्ता बनवून घेणार आहे। नाश्त्यामध्ये आहे आप्पे। आप्पे बनवण्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं, तांदळाचं किंवा डाळींचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते। आमच्या घरात तर फक्त मला तेवढे आवडत नाहीत, बाकी सगळ्यांना आवडतात मिश्र डाळीचे आप्पे। तर त्याच्यासाठी मी 4-5 तास अगोदर तांदूळ भिजू घातले होते। तांदूळ डाळ भिजू घातली होती आणि तांदळाचे प्रमाण किती घ्यायचे तर 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि हे 4-5 तास भिजत घालायचं। त्याच्यानंतर बारीक करून घेऊन रात्रभर भिजत ठेवायचं ते पीठ आणि सकाळी त्याचे आप्पे बनवायला घ्यायचे। आपण त्यात आप्पे पॅन असतं, एक आप्पे पॅनला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आपण जे बनवलं आहे बॅटर ते त्याच्यामध्ये घालायचं आणि 5-10 मिनिटासाठी भाजून घ्यायचं एका साईडून आणि दुसऱ्या साईडला पण पलटी करून भाजून घ्यायचं। पहिल्यांदा मी प्लेन बनवते कारण सानूला किंवा अनूला दोघांनाही आवडत नाही कांदा आणि टोमॅटो किंवा काही व्हेजिटेबल घातलेले, त्यांना आप्पे आवडत नाहीत, म्हणून मी त्यांच्यासाठी पहिल्यांदा प्लेन बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मोड आलेली मटकी आणि थोडीशी डाळ भिजत घातलेली ती डाळ हे सर्व टाकून मी मिक्स करून घेतलं आणि हे आमच्यासाठी मी बनवलं होतं आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे। मुलांना फक्त मिठाचंच बनवलेलं आणि आम्हाला हे सर्व व्हेजिटेबल घालून बनवून घेतलं होतं। तुम्हाला जेवढ्या व्हेजिटेबल घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकतो। भाज्या घालू शकता, म्हणजे गाजर घालू शकता, हिरवा वाटाणा घालू शकता, भिजवलेली डाळ घालू शकता, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, तुम्हाला जे आवडतं ते घालू शकता, कोथिंबीर। मग हे असे प्लेन आणि मसाल्याचे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर टिफिनसाठी मला चपात्या बनवाव्याच लागणार होत्या। टिफिनसाठी चपात्या बनवून घेतल्या। दोघांनाही टिफिन द्यायला लागतं कारण सानूची शाळा तर 3 वाजेपर्यंत असते, तर तिला एक टिफिन नाश्त्याचा आणि एक टिफिन जेवणाचा द्यायचा आणि नाश्ता बनवला नसेल तर 2 टिफिनमध्येच मी जास्त एक्स्ट्रा चपाती देते। त्याच्यासाठी चपात्या करून घेतल्या पहिल्यांदा आणि मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्हाला सांगू का, आपण किंवा तुम्ही एकदा स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करायला वैज्ञानिकाच्या रूपात पाहू लागला की मग तुम्ही काय काय करू शकता, काय काय शिकू शकता, याला काहीही मर्यादा नाही। त्यासाठी आपण जे करतो ते एका वैज्ञानिकासारखं करायचं आणि एका प्रयोगशाळेत करतो आहे असं करायचं। म्हणजे जे आपण कराल ते प्रयोग पण करू शकतो किंवा ज्यांनी प्रयोग केले आहे त्याच्यावरती आपण शिकू शकतो, त्याच्यातलं ज्ञान घेऊ शकतो, खूप काही शिकू शकतो, त्याला काही मर्यादा नाही। फक्त आपण आपल्या प्रयोगशाळेत पहिलं पाऊल ठेवलं पाहिजे। प्रयोगशाळा म्हणजे आपल्या संसाररूपी जीवनात किंवा आता माझं प्रयोगशाळा म्हणजे माझी किचनच आहे, माझा संसारच आहे, तर त्याच्यामध्ये मी जेवढं मी स्वतःला झोकून देईल तेवढं मी जास्त त्याच्यात प्रगती करू शकेल। असंच तुमचंही एखादं असेल तुमचं किंवा एखादं काम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ना ते असं समजा की तुमचं काम आहे ती प्रयोगशाळा आहे आणि मी आहे तो त्याच्यातला वैज्ञानिक आहे असं तुम्ही स्वतःला म्हणा। मग तुम्ही खूप प्रयत्न करू शकताल, नवीन प्रयोग करू शकताल, नवीन किंवा ज्यांनी प्रयोग केला आहे त्याच्यातून दुसरं नवीन काहीतरी बनवू शकताल। हे असं आपण स्वतःला समजून सांगायचं की मीच आता याचा करता धरता आहे आणि याच्यातून मला काहीतरी शिकायचं आहे नवीन। त्याच्यासाठी आपण ना खूप प्रयत्न केले पाहिजेत। प्रत्येक वैज्ञानिक जो करतो निरीक्षण आणि प्रयोग ते आपण आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळेत संचालक म्हणून तुम्हालाही करावं असं वाटेल। खरंच खूप छान असतं हे। वैज्ञानिकाच्या म्हणजे रूपातनं मी हे उदाहरण दिले, पण हे आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला हे लागू होते। फक्त त्या दृष्टीनं विचार करायचा, मी याचा वैज्ञानिक आहे आणि मी याच्यातून शोध लावणारच आहे। किती वेळा अपयश आलं तरी चालेल। बलाचा शोध लावायला किती वेळा अपयश आलं, 101 वेळा तर लागला बलाचा शोध। एकदा का मनावर घेतलं की आपण ते करू शकतो, परंतु फक्त ते मनावर घेणं खूप गरजेचं असतं। झाल्या त्या आता चपात्या, त्याच्यानंतर अंड्याची भाजी मी यांना डब्याला दिली
म्हणजे ग्रेव्ही टाईपच बनवणार होती आणि एकदम नवीन पद्धतीची अंड्याची भाजी. 2 अंडे एका वाटीमध्ये फोडून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ, मसाला, आपल्याला जे मसाले टाकायचे आहेत, कोथिंबीर पण टाकू शकता तुम्ही, काहीही मिक्स करू शकता. आणि हे आपल्याला पाण्यामध्ये वाफवायचं आहे 10-15 मिनटं. पाण्यामध्ये ठेवायच्या या वाट्या आणि वाफ काढायची. ते शिजल्यानंतर थोडंसं फुगतं, पण आपण त्याच्यावरचं ताट काढल्यानंतर त्याच्यातली पूर्ण हवा जाऊन ते पूर्ण प्लेन होतं. साईडून तर थोडंसं व्यवस्थित कापायचं असतं, काढायचं असतं, कारण हे चिकटलेलं असतं वाटीला आणि मोडू शकते. त्यापेक्षा अगोदरच कडा त्याच्या सोडवून घ्यायच्या आणि मग व्यवस्थित खाली पाडून घ्यायचं अंड ताटामध्ये आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे. आणि भाजी करण्यासाठी, ग्रेव्ही तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये मी बारीक चिरून कांदा घेतला आहे. त्याच्यानंतर त्याचे टोमॅटो टाकले आणि जे आपल्याकडे मसाले आहेत अवेलेबल तेवढे सगळं आपण टाकून घ्यायचे. म्हणजे चटणी तर कंपल्सरी लागतेच, मीठ पण लागतं. आणि त्याच्यानंतर दुसरे मसाले म्हणजे धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हळद, मीठ हे सर्व टाकून घ्यायचं आणि थोडीशी एक वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला जेवढं ग्रेव्हीसाठी पाणी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ओतायचं आणि ते शिजू द्यायचं. पूर्ण कांदा शिजला पाहिजे, टोमॅटो शिजलं पाहिजे, यासाठी 10-15 मिनटं आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची. त्याच्यानंतर जेवढी थिकनेस आपल्याला ग्रेव्हीची पाहिजे तेवढं ठेवायचं. आणि त्यांचं आवरून मी त्यांना टिफिन बॉटल भरून दिल्या त्यांची. ते ऑफिसला आणि सानू स्कूलला गेली. त्याच्यानंतर हे दोघे घरी होतं, आम्ही 3 घरी होतो. यांना दिला नाश्ता खायला. कसं लागते आणि दोघांना पण नाश्ता आवडला. आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. बाय बाय.